ॲक्सिस माय इंडियाचा हा पोल महायुतीला 178 ते 200 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। धाडसाचा हा ॲक्सिस माय इंडियाचा पोल आहे असं बोललं जातंय। ॲक्सिस माय इंडियाच्या पोलची आपण आतुरतेने वाट पाहत होतो याकरता, कारण तो निकालाच्या जवळपास जातो असा आत्तापर्यंतचा अंदाज आहे। मवियाला 82 ते 102 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय आणि इतर पक्षांना 6 ते 12 जागा मिळतील असा अंदाज ॲक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे। मुंबईचा ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज जो आहे तो मुंबईपुरता असा आहे की महायुतीला मुंबईतल्या 22 जागा मिळतील, मवियाला 14 जागा मिळतील। मुंबईत इतर पक्षांना एकही जागा मिळणार नाही असा अंदाज ॲक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे। खरं तर मुंबईमध्ये कमी मतदान झालेलं होतं। कोकण ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे बघा। महायुतीला 24 जागा मिळतील असा अंदाज आहे, मवियाला फक्त 13 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि इतर पक्षांना 2 जागा मिळतील असा अंदाज आहे। मराठवाड्यामधलं चित्र असं आहे की महायुतीला 30 जागा मिळतील मराठवाड्यातून, मवियाला 15 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 1 जागा मिळेल असं ॲक्सिस माय इंडिया म्हणते मराठवाड्यासंदर्भात। आता उत्तर महाराष्ट्राकडे वळूया। ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे की उत्तर महाराष्ट्रातून महायुतीला 38 जागा मिळतील। 38 हा आकडा खूप मोठा आहे। महायुतीला 38 जागा मिळतील, मवियाला 7 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 2 जागा मिळतील। उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीला 38 जागा दाखवल्या आहेत ॲक्सिस माय इंडियानं। पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र असं आहे की महायुतीला इथं पण 36 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय, मवियाला 21 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय आणि इतर पक्षांना पश्चिम महाराष्ट्रात फक्त 1 जागा मिळेल असा अंदाज आहे। महत्त्वाची बातमी आहे, ॲक्सिस माय इंडियाचा पोल समोर येतोय, जवळपास जातो निकालाच्या अशी चर्चा असते, म्हणजे असा अनुभव आहे आणि म्हणून ॲक्सिस माय इंडियाच्या पोलविषयी आपण बोलतोय। परत एकदा बघा, वेगवेगळे सर्व्हे केले जातात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून। ॲक्सिस माय इंडिया ही त्यातलीच एक संस्था आहे जिने मतदानाच्या दुसऱ्या दिवशी पोल समोर आणलेला आहे। महायुतीला जो 178 ते 200 जागा मिळतील असा अंदाज वर्तवतोय। महायुतीला यश मिळणार आहे, सरकार येणार आहे, हे 10-12 जे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे झाले बरोबर, त्यांना ॲव्हरेज महायुतीचं सरकार येईल एवढं नक्की आहे आणि 150च्या वर जागा येतील असंही त्या ठिकाणी नक्की आहे। बरं प्रवीणजी आमचे सहकारी अमित आपल्याशी बोलतायत। प्रवीणजी, ॲक्सिस माय इंडियाच्या पोलची सर्वजण वाट बघत होते। कालपर्यंत आपण एक्झिट पोलची चर्चा जर बघितली, न्यूज 18 लोकमतने देखील पत्रकारांचा पोल केला होता, परंतु एवढा धाडसी आकडा जो आकडा ॲक्सिस माय इंडियाने दिलाय 178 ते 200, हा धाडसी वाटतोय की तुमच्या अपेक्षेच्या जवळपासचा आकडा आहे? नाही, आमच्या अपेक्षा आहे बघा, शेवटी जनतेच्या अपेक्षा महत्वाच्या आहेत। आम्हाला 200 जागा येणारच नाहीत असं बोलण्याचं धाडस मी करणार नाही। याचं कारण आताची निवडणूक लोकसभेचा त्या ठिकाणचा जो काही गोष्ट झाली त्याची शिकून आज त्या ठिकाणी मतदारांनी, मला वाटतं, प्रमाण वाढलेलं आहे मतदानाचं आणि याच्यातनं मतदार राजाने काय ठरवलंय, उद्या जर मतदार राजाने भरभरून द्यायचंच ठरवलं। प्रवीणजी माफ करा, थोडं अडवतोय तुम्हाला, एवढा चांगला आकडा तुमच्या बाजूने दाखवतायत परंतु तुम्ही आनंद व्यक्त न करता अत्यंत सावध भूमिका घेताय। हरियानंतर किंवा याच्यानंतर आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे। तुम्ही आम्हाला 200 जागा येणार म्हटल्यावर मी त्या आनंदाने उड्या मारायचं काहीच कारण नाही, पण असं नाही का मला आनंद होणार नाही, तर 100% आनंद होणार। कारण जर महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणे ताकदीचं स्थिर सरकार हवं असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा निकाल येऊ शकतो। परंतु एक गोष्ट करायची, 150 पार आम्ही करणार, पण 150च्या पार नंतर 250 जर त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने आश्चर्यकारक त्या ठिकाणी निकाल दिला तर त्याचं कोणाला आश्चर्य वाटायचं कारण नाही। याचं कारण आपण बघतोय, महाराष्ट्राला लाडक्या बहिणी आहेत, युवा वर्ग आहे, शेतकरी आहे, पानठेलेवाला आहे, कष्टकरी आहे, असा एकही समाज घटक नाही। गरिबाच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने, राज्य सरकारने त्या ठिकाणी काम केलंय आणि त्याच वेळेला
मोठ्या शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाले, ग्रामीण भागाचा विकास होतो. प्रवीणजी नाना आणि पटोले मला देखील वाटतं आपल्या एवढं सोबत आहेत. व्यापक अर्थानं काम प्रवीणजी करणारी नाना सरकार- पटोले देखील आपल्या सोबत आहेत. नाना 178 ते 200 जागा दाखवतोय ऍक्सिस माय इंडिया भाजप आणि महायुतीसाठी. तुमची पहिली प्रतिक्रिया? बघा, मला असं वाटतं की आता हे जे एक्झिट पोलचा जो इश्यू आहे त्याच्यावर आता चर्चा होऊ नये असंच मला वाटतं की प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे, सर्वे आहे आणि आता एक दिवस बाकी राहिलेला आहे. आपण मला असं वाटतं की 23 तारखेला आपण बोललं तर बरं आहे. महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा दाखवत आहेत आणि तुम्ही मत आहे, ऐका ना, आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीचं सरकार बहुमतानं महाराष्ट्रात येते आहे, एवढं आमचं मत आहे, बाकी काही